समोर आहे येळीये पॅकर्स मुंबई। जर ज्यावेळी एखादा संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण सजवत असेल ना प्रणय दादा, तर त्यावेळी तुम्ही निश्चितच एक विचार करा, त्या संघाची गोलंदाजी खूप धारदार असणार। कारण अशा प्रकारचा ब्रेव डिसिजन घेणं तुम्हाला त्यावेळीच भाग पडतं ज्यावेळी तुमच्याकडची गोलंदाजी दमदार असते। आणि या गोलंदाजी मार्कवर तुम्ही मगाशीच पाहिला होता, एक सतीश नावाचा गोलंदाज होता, त्यानंतर नंदन स्वतः असेल, संकेत सुद्धा असेल, स्वतः एक तगडे गोलंदाज आहेत। आणि म्हणूनच अशा प्रकारचा तगडे फलंदाज तगडे गोलंदाज तुमच्या संघाकडे असताना एका कर्णधाराला निर्णय घेताना कोणताही एक कठीण परिस्थिती निर्माण होत नाही। इथे मात्र मी नक्की उल्लेख करीन इडिये गावातील 2 खेळाडूंचा, जो खेळाडू इडिये संघाला नेहमी सपोर्ट करत असतो, मनीष, आणि त्यानंतर प्रत्येक मैदानामध्ये दाखल असतो तो मात्र निलेश कदम। आज मात्र कुठेतरी खंत असेल खेळाडूंना। आता या ठिकाणी सामना चालू होतोय, प्रथमतः ओव्हर घेऊन येतोय, पहिला चेंडू मात्र भन्नाट या ठिकाणी एज घेऊन निघतोय। या ठिकाणी चांगलं क्रिकेटचं या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतोय। या ठिकाणी पंचांचा हात वरती करण्याच्या आधी या ठिकाणी अतुल निघतोय। आणि सर म्हणालच होतो सर, डीजे प्लीज, डीजेला सुद्धा संधी देणं खूप गरजेचं आहे, कारण बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय सतीश पहिल्या चेंडूवरती पहिला साजरा। आता मात्र पाहायचं काय करतोय, आता मात्र या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने खेळायला फटका, कार्पेडा, मला वाटतं या ठिकाणी 4 धावा, खणखणीत चौकार। अशा प्रकारची तुम्ही जर क्षेत्ररक्षण करत असाल तर सर मित्रांनो तुम्ही सामने कसे जिंकणार आहात? तुमच्या जर पाहायला गेलं तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळणारे खेळाडू आहात आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही ज्यावेळी सहभागी होताय ना, त्यावेळी तुमच्याकडून अशा प्रकारच्या छोट्या छोट्या चुका पाहायला मिळणं खूप कठीण, आणि डोळ्याला आमचा विश्वास बसत नाही अशा प्रकारचं क्रिकेट काय एकदम साधारण क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। या क्षेत्ररक्षणामुळे जर आपण पाहिलं सर तर पहिला एक सामना जो झाला होता त्यामध्ये राटेश्वर गडी तामारे संघ पराभूत झाला होता। म्हणून म्हटलं जातं की जस म्हणजे लोकशाहीचा तिसरा जर स्तंभ जर आपण पाहतो तर पत्रकारिता, त्याच प्रकारे खेळाचा जर तिसरा स्तंभ आपण पाहायला गेला ना सर तर ते क्षेत्ररक्षक आहे, आणि यामध्ये तुम्हाला चुका करून चालणार नाही। आणि हा स्तंभ मोठा आहे, या स्तंभाला ढासळता देता कामा नये, कारण ढासळलेल्या घराच्या भिंती देखील लोक सोडत नाहीत। आता मात्र या ठिकाणी 1 बॉल 4 धावा, पुन्हा वारंवार या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय। लॉंगॉनच्या दिशेने खणखणीत मारलेला चेंडू, एक तेरी तो एक मेरी, अशा प्रकारची गोलंदाजी चालू आहे। एकदा गोलंदाज कमबॅक करतोय तर एकदा फलंदाज कमबॅक करतोय, मात्र या ठिकाणी 1 विकेट घेऊन यशस्वीपणे गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत इडिये संघाचा गोलंदाज। या ठिकाणी मात्र 2 चौकारांची, आता मात्र स्कोर बोर्डवर धावा लागतायत 8, फक्त 2 चौकार। या ठिकाणी धावून एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाही। आता मात्र या ठिकाणी थोडंसं कमबॅक करावं लागेल बॉलरला। इथे मात्र एक सर गोष्ट थोडीशी सांगावीशी वाटते की ती म्हणजे गोलंदाज काय करणार आहे अशा प्रकारे थोडं तुम्ही क्षेत्ररक्षण करत असाल। मगाचे दोन्ही जर चौकार पाहिले ना प्रणय दादा, तर दोन्ही चौकार हे क्षेत्ररक्षण चुकांमुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेत, आणि अशा वेळी गोलंदाज करेल तर काय करेल? नक्कीच नक्कीच
ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी चालू आहे त्या प्रकारची गोलंदाजी जर पाहता गेला तर तुम्ही जर फलंदाज खेळायचा खेळणार, परंतु फिल्डिंग क्षेत्ररक्षण जर चांगल्या प्रकारचं नसेल तर या ठिकाणी आपल्याला थोडेसे खर्च करावे लागतील. या ठिकाणी आमचे पंच काहीतरी चर्चा करत असताना अरे निश्चितच सर, प्रणय दादा तुम्ही मागासपासून आपण चर्चा करतो या क्षेत्ररक्षणाबद्दल, या फिल्डिंग बद्दल. तर जर आपण 3 षटकांचे सामने खेळतोय प्रणय सर, तर ह्यामध्ये डेली प्लेट डेलिव्हर्ड होतोय आणि धाव नाही मिळत आहे. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची समाप्ती होते, करेक्शन होतंय, धावसंख्या झाली ती 8. तर चर्चा करत असताना सर आपण फिल्डिंग बद्दल बोलतोय प्रणय दादा, आणि माझं एक सांगणं आहे की 3 षटकाचा सामना आपण सामने खेळतो, त्या 3 षटकामध्ये 3 गोलंदाज तुमची गोलंदाजी करणार, बरोबर. 3 गोलंदाजांना तुम्ही गोलंदाजी देऊ शकता आणि त्यानंतर 3 षटकामध्ये किती खेळाडू खेळणार बॅट्समन. ऍज अ तुम्ही 4 बॅट्समन खेळू शकता किंवा जास्तीत विकेट गेले तर 5 बॅटर खेळू शकतात. पण फिल्डिंग हे असं क्षेत्र आहे ना सर की त्यामध्ये तुम्हाला 11च्या 11 जणांची संधी मिळते फिल्डिंग करण्याची, आणि पूर्ण 100% या ठिकाणी फिल्डरने द्यायचा असतो. कारण आपल्या गावाला पूर्ण सपोर्ट करण्याची संधी ही फिल्डिंगच्या माध्यमातून मिळत असते. कारण तीन गोलंदाज गोलंदाजी करत असतात, त्याच्यात जर ऑलराऊंडर असतील तर ते 3 गोलंदाजी बॅटिंग पण करत असतात. पण या ठिकाणी बाकीचे जे खेळाडू असतात त्या खेळाडूंना या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून मला केव्हा तरी बॅटिंग मिळेल, मला केव्हा तरी बॉलिंग मिळेल हे लक्षात ठेवून या ठिकाणी चांगली फिल्डिंग, या ठिकाणी चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी करायचं आणि आपल्या गावाचं नाव या ठिकाणी रोशन करायचं असतं, आणि त्यातूनच एक मोठा विजय आपल्याला प्राप्त होत असतो. निश्चितच सर, कारण ज्यावेळी तुम्ही प्लेइंग 15 मध्ये एका स्क्वॉड मध्ये जरी तुमचं नाव आलं ना, एखाद्या गावाच्या 15 खेळाडूंच्या यादीमध्ये जरी तुमचं नाव आलं तरी ते एका खेळाडूसाठी खूप मोठं असतं सर. कारण तुम्हाला खेळायला मिळो अथवा न मिळो, परंतु तुम्ही टीम मध्ये आहात आणि ही गोष्ट खूप मोठी असते. मगाशी मात्र या ठिकाणी बॅटिंग करत असताना प्रत्येक बॅट्समन येत होता आणि षटकार मारून आपलं नाव करत होता. आता मात्र या ठिकाणी बॉलर येतोय आणि विकेट घेतोय आणि मात्र या स्पर्धेमध्ये आपलं नाव करतोय. मगाशी पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट निघाला, आता नंदन कदम यांच्या पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट निघाला. और इसीलिए तो मैं कह रहा हूं ना सर कि इस टीम को जो वोटिंग मिली है वो क्यों मिली है, वो दिखा रहे क्योंकि उस टीम को हम जानते हैं. नंदन कदम सारखा खेळाडूंनी, निलेश टुकरू मला वाटतं आहे त्यांच्यासारख्या व्यवस्थापकांनी हा बनवलेला संघ यूएस पॅकर्स मुंबई हा संघ, आणि वारंवार आपल्या सारख्या समालोचकांना ज्यावेळी तुम्ही तुमचं नाव घेण्यास भाग पडता तर तुमचं मैदानामधील प्रदर्शन, आणि अशा प्रकारचं ज्यावेळी तुम्ही प्रदर्शन करून दाखवता ना त्यावेळी तुमचं नाव हे वारंवार तोंडात येणारच. आणि अशाच प्रकारे मलाही काही आपल्या ग्रुपवरती आपण जेव्हा चर्चा होते त्यावेळी 3-4 संघाची आपण नावं घेतो, त्यावेळी एकाने प्रश्न विचारला की सर तुम्ही त्या 4 ते 5 संघांचीच नावं का घेताय, आमचं पण नाव काहीतरी घ्या. परंतु एकच सांगावं असं वाटतं प्रणय दादा की नाव केव्हा घेतलं जातं, नाव तुमच्या प्रदर्शनाने घेतलं जातं, नाव तुमच्या कामगिरीने घेतलं जातं, आणि म्हणूनच मैदानामध्ये तुम्ही कामगिरी करा. तुमच्या कामगिरीने तुमचं नाव वैयक्तिक आणि तुमच्या गावाचं नाव तुम्ही कोरणार आहात. या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते संकेत कदमच्या माध्यमातून. आताच मात्र या ठिकाणी आमची चर्चा चालली होती की क्षेत्ररक्षण कसं असावं, त्याचं चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी 2 धावा झाल्या असत्या त्या ठिकाणी फक्त 1 धाव दिली. हेच कॉम्बिनेशन, हेच कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी मित्रांनो करायचं आहे. आता मात्र नंदन कदम जखडून ठेवलंय बॅट्समनला. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी, आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावा, खणखणीत चौकार. आता मात्र कमबॅक करतोय. या खेळाडूने मात्र प्रभावित केलंय. संदेश खणखणीत चौकार मारलाय. आता आज मात्र या माझ्या गावासाठी, माझ्या टीमच्या नावासाठी मला खेळावं लागेल. मी ज्या गावाची जर्सी परिधान केली आहे त्यासाठी मला खेळावं लागेल. आता मात्र सुंदर फटका, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतंय, परंतु या ठिकाणी अपयश मिळतंय. कॅच घेण्यामध्ये अपयश मिळतंय, परंतु उत्कृष्ट फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. एका धावेपासून काय रोखू शकत नाहीत.
जरी कॅच जरी सुटली असेल तरी चालेल, परंतु मी 4 धावा दिल्या नाहीत. या ठिकाणी एका धावे रोखलंय. पुढचा चेंडू नंतर कदम यांचा सुंदर. आता मात्र या ठिकाणी पॅवेलिनच्या मस्तकावर दस्तक देतोय. 6 धावा. कडक कडक बॅटिंग पाहायला मिळते. डीजेची धाव संख्या होते ती 20. मगाच्या सामन्यामध्ये 2 षटकार समाप्तीनंतर आपण 14 धावा पाहिल्या होत्या. ह्या गोलंदाजांनी खर्च केल्या होत्या. इथे मात्र थोडस मगाशीच म्हणा लागेल की एक सर संदेश सारख्या फलंदाजाची तुम्ही झेल सोडलाय. झेल सोडला कोणी संकेत नाही. जरी प्रयत्न चांगला केला होता, त्या चेंडूवरती 1 धाव खर्च झाली होती, तरी मात्र कुठेतरी विश्लेषण करायला गेलं प्रणय सर तर ना, त्या चेंडूवरती तुम्हाला निर्धाव चेंडू गेला असता, तो वाचला. त्यानंतर हरीश सारखा फलंदाज स्ट्राईकला आला आणि त्याने काय केलं, त्यानंतर चेंडूवरती खणखणी षटकार टोकला. म्हणजे क्रिकेटचं गणित आहे, हे कॅल्क्युलेशन करून खेळावं लागतं. इथे मात्र तुम्हाला एक छोटी छोटी चूक आहे ना, तुमच्या खूप महागात पडू शकते. तेच पाहायला मिळालं या आताच्या, जिथे एक सोपा झेल होऊ शकला असता. कारण संकेत सारखा खेळाडू त्या चेंडूच्या खाली असताना एक सोपा झेल त्यांनी सोडला होता. त्याचा परिणाम काय झाला सर, संदेश अजूनही मैदानामध्ये आहे आणि हरीशने त्यानंतरच्या चेंडूवरती षटकार ठोकला. बरोबर सर, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आत्ता मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करतोय, स्लोवर प्रकारचा चेंडू टाकतोय, मात्र या ठिकाणी पायावर जाऊन आदळतोय. स्लोवर प्रकारचा चेंडू कसा असावा हे मात्र दाखवून देतोय. आता मात्र एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 22. आता मात्र सूर्य डोक्यावर आलाय. सूरज मात्र डोक्यावर आलाय. सूरज आम्हाला नक्कीच ऐकत असेल कुठून तरी, आज गावी असेल, या गावातून जर ऐकत असेल, आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आपलं स्वागत असेल. आता मात्र या ठिकाणी सुंदर चेंडू, या ठिकाणी मात्र जी हा, खरोखर मगापासून माझ्या तोंडात सुद्धा येत होतं सूरजचं नाव. कारण मैदानामध्ये आज पुन्हा एकदा आपण गेल्या संडेला भांडूप ठिकाणी क्रिकेट पाहिलं, क्रिकेट खेळत होतो. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं सर ना, तर प्रेक्षकांना एक चांगलं क्षेत्र होतं ते. कारण बाजूने झाडांची मात्र तिकडे खूप झाडं होती, त्यामुळे बसायला खूप जागा होती. आणि इथे मात्र जर विरारचा आपण जो विचार केला तर या दुपारच्या सत्रामध्ये थोडस या उन्हामध्ये खेळणं आणि प्रेक्षकांना उभं राहणं, खरीच जागा कमी आहे, झाडांची कमतरता आहे इथे. मात्र अशा कठीण परिस्थिती असताना सुद्धा, सूरज डोक्यावरती तापत असताना सुद्धा, 40 डिग्री सेल्सिअसचं तापमान वाढलेलं असताना सुद्धा आणि सूरज हेमलेला आपण सर्व मिस करत असताना सुद्धा एक अशा एक प्रोफेशनल क्रिकेट आणि अप्रतिम दर्जाचं क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. त्या 22 स्टार बॉईज मोंड संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 22. पुन्हा एकदा एक स्लोअर 1 प्रकारचा चेंडू निलेशच्या माध्यमातून एकच धाव मिळते आणि दुसऱ्या धावची ती संधी आहे. अशा प्रकारे धावबाद नवीन आलेला खेळाडू आणि इथे मात्र सॅक्रिफाईस केली आपली विकेट संदेशसाठी. आणि संदेश सांगतोय की मला स्ट्राईकवर घेऊन या, मी स्ट्राईकवरती येतो कारण मी एका षटकानाशी खेळतोय. हा तोच संदेश आहे ज्याने ही काही वर्षापूर्वी हे मैदान गाजवलंय. हा तोच संदेश आहे, तो थोडासा सध्या फॉर्मला झुजतोय परंतु कमबॅक करून दाखवू शकतो, तो हा संदेश आहे. कारण तुमच्यामध्ये जरी काही दिवस तुमचा फॉर्म नसेल, काही दिवस तुमचे खराब चाललेले असतील, तरी म्हणजे तुमच्यामध्ये असलेलं हे क्रिकेटचं कौशल्य मरत नाही, क्रिकेटचं स्किल मरत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारचे मोठे खेळाडू कधीही कमबॅक करू शकतात. जसं की आज आपण प्रणय दादा सिद्धूला पाहिलं, मागच्या संडेला स्टेटमेंट देतोय की माझा फॉर्म खराब आहे, मी दुसऱ्या गोलंदाजाला संधी देतोय. अरे पण तू प्रयत्न का करत नाहीयेस? तू प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं माहित पडेल की तू परत फॉर्म मध्ये आलायस? आज त्याने तो प्रयत्न केला आणि यशस्वी झाला. इथे मात्र वारंवार सह खेळाडू सुद्धा सांगताय की तू स्ट्राईक घे, भले दुसऱ्या खेळाडूचा विकेट सॅक्रिफाईस झाले तरी चालेल,
परंतु संदेश तू प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक करतीये, कारण तुझ्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, तुझ्याकडून आम्हाला तो विश्वास आहे की तू चेंडू भिरकावून सीमारेषेच्या बाहेर पाठवू शकशील. तुझ्याकडे तुझ्या मनगडामध्ये ती ताकद आहे, तुझ्या हातामध्ये ते स्किल आहे. आणि अशाच प्रकारचा हा संदेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. जी हाँ, बट यहाँ पे हर गेंद पे बीट कर रहा है संकेत. संकेतच्या माध्यमातून नक्कीच आतापर्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. एक कट प्रकारचे चेंडू काय असतात, ऑफ स्टंपच्या बाहेर कसे चेंडू काढले जातात आणि फलंदाजाला रीड करून कशी बॉलिंग केली जाते हे मात्र या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू असेल. आता मात्र पुन्हा या ठिकाणी जी स्ट्राईक ज्यासाठी घेतली ती स्ट्राईक मात्र या ठिकाणी सार्थ करून दाखवत नाहीये. मात्र वारंवार 2 चेंडू डॉट आणि मात्र या ठिकाणी 3 ओव्हर समाप्त होत आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 24. मगाशी मात्र या ठिकाणी 3 ओव्हरमध्ये देखील अशाच प्रकारची फलंदाजी, अशाच प्रकारचा स्कोर पाहायला मिळाला. आता मात्र या ठिकाणी 24 धावा कशा प्रकारे पार करतायत. 24 धावांचा पाठ पहिला चेंडू घेऊन तो अभि सामोरे नंदन आणि
हर्ष ने वही किया है जो इसके पहले मैच में किया था, वही शुरुआत, वही बल्लेबाज नंदन. नंदनने मात्र पॅव्हेलियन मधून ठरवूनच आलाय की मी माझं खातं 6 रनने किंवा 4 धावानेच ओपन करणार. आता मात्र या ठिकाणी नंदन कदम आपलं 6 धावाने खातं खोलतोय, खणखणीत षटकार मारतोय काऊ कॉर्नरला. मात्र ह्यानंतर काय घडतंय ते पाहणं महत्वाचं आहे. मगाशी आपण पाहिलं सर, पहिला चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट. इथे काय होतंय, इथे कोणत्या प्रकारच्या खेळामध्ये बदल करतोय नंदन ते पाहणं गरजेचं आहे. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, लोवर टाकण्याचा प्रयत्न होता, स्पिन करण्याचा प्रयत्न होता, परंतु मित्रांनो स्पिन केव्हा होईल, स्पिन जेव्हा होईल जेव्हा हा टप्प खाली पडेल. हे सिमेंट विकेट आहे, या सिमेंट विकेट वरती खेळताना या ठिकाणी टप्पा टाकणं गरजेचं आहे. जर टप्पाच नाही पडला तर तो अशा प्रकारे पूल केला गेला, जो पूल पॉवरफुल झाला आणि या ठिकाणी 2 चेंडू मध्ये 12 धावा नंदन कदमच्या बॅट मधून निघाल्या. आता मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी फक्त 13 धावांची गरज आहे, म्हणजे 16 चेंडू 13 धावा. म्हणजे जर पाहायला केलं जर प्रणय दादा तर या 2 चेंडूंमध्ये जवळपास नंदनने सामना आपल्या बाजूने झुकवलाय आणि यालाच बोलतात इम्पॅक्ट. इम्पॅक्ट, आपला इम्पॅक्ट इनिंग मध्ये सामन्यामध्ये कसा पाडायचा तो दाखवताना नंदन. आणि हाच इम्पॅक्ट जेव्हा IPL मध्ये होतो तेव्हा आमचे 49 रुपये जातात. आणि आज गेली कित्येक वर्ष आपणच काय इथे जमलेले सर्व खेळाडू या नंदनला मात्र हे पटलंय. या 49 रुपीज मध्ये करोडपती होण्याचे स्वप्न पाहणारे आज आपल्या आजूबाजूला, इव्हन मी पण खेळतोय एक ड्रीम 11, त्यामुळे अजून मात्र करोडपती व्हायला मात्र मिळालं नाहीये. नंदनने मात्र ठरवलंय की याच ओव्हर मध्ये आपल्याला पूर्ण मॅच संपवायची आहे. मित्रा, जर तू अजून एक षटकार मारलास ना तर याच ओव्हर मध्ये थोडा उन्हाचा त्रास कमी होईल सगळ्यांना, म्हणजे तू मी 2 जण आणि बाकी उरलेले 11 जण आणि 2 अंपायर यांना उन्हाचा त्रास कमी होईल. कारण आता सूरज डोक्यावर आलाय आणि जो सूरज, देवगडचा सूरज आमच्या डोक्यावर बसायचा नेहमी, त्याचं नाव मात्र आज या ठिकाणी घेणं कठीण होतंय, कारण त्याची स्पर्धा आज या स्पर्धेमध्ये स्थान नाही किंवा या स्पर्धेमध्ये त्यांचा भाग नाही. क्या एक और यस इट इज बिग हिट. गेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणी षटकार. आणि सर प्रणय दादा एक सांगावंसं वाटतंय की सामना सुरू होण्यापूर्वी एक मेसेज आला होता सत्यवान अनमणे सरांचा. त्याने सांगितलं होतं की दादा अभि मोंडकर, म्हणजे जो गोलंदाजी करतोय तोच असेल, त्याने जर सलग 3 षटकार मारले तर 251 रुपये त्यांच्याकडून मिळणार होते. परंतु तो मिस मेसेज सामना इनिंग संपल्यानंतर वाचला आणि त्यानंतर या अभिने गोलंदाजीमध्ये 4 षटकार दिलेत. काय म्हणाल? 4 षटकार दिलेत आणि आता या ठिकाणी त्यांनी मॅच देखील संपवली आहे. जिंकण्यासाठी मला वाटतं जिंकले, ऑलरेडी जिंकलेत, मॅच संपवली आहे. या ठिकाणी उन्हाचा त्रास होत होता, त्या उन्हाच्या त्रासाला कुठेतरी कमी केलंय आणि कमीत कमी 12 खेळाडू